अगं कुठं घरीच आहेस का? वय अगं अजून घरीच आहेस वय? अगं आज वटपौर्णिमा आहे, लक्षात आहे ना व? अगं वय ग, हाय लक्षात, आवरतच होते. आणि उपास धरलाय. बर, मग तू ये तिकडे वडाकडच. हा मामींचं झालं का बघते आणि मग येतो आम्ही. हा ठेवू का मग? हा ठेव. नाश्ता केला का? अजून केला नाही वे? शितल्या ग, तुला सगळ्या गोष्टी सांगायला लागतील का ग? तू का लहान पोरगीस का अजून? वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी करत जा की. हा, आणि बुक काय तुमचं फायरिंग करून झालं की मग सांगते. हाय का आता त्याच्यात फायरिंग काय? आता हे पण मिस. अहो आज माझा उपास आहे. कसला उपवास? वटपौर्णिमेचा. हा असं आहे वय, म्हणून तू एवढी आवरून तयार झालीस वय? मिसेस फौजी आहे मी, मिसेस फौजी. लग्नानंतर पहिलाच सण वटपौर्णिमेचा यायला नशीबच लागते. आणि आज मी तुमच्या नावानं तुमच्यासाठी वडाला फेर मारणार आहे. आणि मी काय मागणार आहे सांगा बरं? काय? मी वडाला पुजताना असं मागणार आहे की 7 जन्म मला ह्योच नवरा मिळू दे. आणि काय? 7 जन्मी मी मिसेस फौजीच असू दे. वा, मिसेस फौजी. तू बोललीस ना, यात सगळं आलं बघ. पण शितले, तू आज एवढी भारी दिसतेस ना, असं वाटतं तुला सोडूनच जाऊ नये. कायम तुझ्या सोबतच असावं. मग या की, नाही कोण म्हणते मी कशी पूजा करते बघा. सॉरी, मला काहीतरी ठेवायचं होतं कपाटात म्हणून आलते. हे एवढं ठेवता का कपाटात? अगं जयडे. अगं जयडे, मंगळसूत्र आहे हे. आणि हे असं आजच्या वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी. माझ्या नशिबी कसले आलेत सणवार. आता माझं कर्माचे भोग मलाच भोगायला पाहिजे ना. तेव्हाच अजिंक्यांचं ऐकलं असतं, घाई नसती केली तर ही वेळ आलीच नसती माझ्यावर. पण मीच कपाळ करंटी. मला बी मस्त वाटत होतं आपण पण असं सजून धजून छान वड पूजायला जावं, वडाला फेऱ्या मारून 7 जन्म हाच नवरा मिळू देत म्हणून साकडं घालावं. लग्नानंतर पहिलाच सण वटपौर्णिमेचं येणं म्हणजे केवढी भाग्याची गोष्ट. पण माझं नशीबच फुटकं. त्याला कोण काय करणार? अहो शीतल, अगं आवरलं की नाही तुझं? आले बघून. चला. जयडे, तुझं मंगळसूत्र कुठे आहे ग? मी अजिंक्यांकडे दिलंय कपाटात ठेवायला. का? मग आता काय उपयोग आहे त्याचा? अगं पण आजच काढायचं होतं का तुला? जिजे, मला परत यावरनं काय बोलू नको. अगं पण मी पूजेचं ताट आणते.
माझ्याकडे कशाला दिलंस? माझ्याकडे द्यायचंच ना, मी ठेवलं असतं की. मम्मी माझ्याच कपाटात ठेवायला दिलंय. नुसतं ते तिथे राहत असले म्हणजे काय त्यांचं झालं का सगळं? खोलीपासून कपाटापर्यंत समजा माझच आहे. ते जरी तिथे राहत असले ना तरी चाव्या माझ्याकडेच आहेत अजून. पुष्पा, अगं तुम्हाला काय बोलायचं ते नंतर बोला. शीतल थांबले ना तुमच्यासाठी. आणि काय ग जेडे, तुझं पण आताच एवढं काय महत्वाचं बोलायचंय? काय नाही, मी जरा बाहेर चालले ते सांगत होते मम्मीला. आणि जाऊन या तुम्ही पण. अगं आबाळ आले भरून, परत पाऊस आला तर कुठं बसता बाई? जाऊन या तुम्ही पण. अहो आता तिकडं कशाला जायचंय तेवढ्यासाठी वडाकडं? पूजा काय कुठं बी करता येते की. मी आपलं नेहमीप्रमाणे इथंच दारात पूजा करते. ठीक आहे, तेवढ्यासाठी डांबी बी आणली. अगं पुष्पा, त्या पोरीचा पहिला सण आहे. एवढी पोरगी त्या आवरून बसल्या. जा की तिच्यावर, काय होतंय? हाय का आता त्यात काय एवढं? सांगते की इथंच पूजा काय कुठं बी केली तरी चालतीच की. आणि तसं बी तिला जायचं असेल तर जाऊन दे. सगळा गाव गोळा झालेला असतोय, त्यातलं कोण तर सांगेलच की तिला पूजा कशी करायची असते ती. जीजी मी तिकडे जाऊन येते. आणि तसं बी आई आणि काकी येणारच आहे, त्या सांगतीलच. अगं पण तू एकटीच जाणार होय? एकटी कशाला? मी जातो की वडाकडे सोडायला. हा हा, जा जा, ह्यांना घेऊन जा सोबत. जावा तिच्या बरोबर. ए, तू कुठं चाललेस? तुझं काय काम आहे बायकात? पण जिजे राजा, बाईनं पूजा झाल्यावर आणलेलं पहिलं वाण नवऱ्याला द्यायचं असतं, म्हणून तुला म्हणते तू घरात बस. अरे तू कुठे बाहेर गेलास तर तिनं कुठे तुला शोधायचं? आणि तू काय ग थांबलीस? जा की तू पटाची जाऊन ये. होय, आलेच जाऊन. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वन. अरे VIP, या या या. गेला नाही वाटत हा वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला? त्याच्या नावाचं घातलेलं मंगळसूत्रच मला फास लावल्यागत वाटत होतं. या सगळ्याचा काय उपयोग आहे? असू दे असू दे, या झाड लाव. तुम्ही लावत बसा इथं झाड. तिकडे शीतलच्या वडाच्या झाडाला फेरे बी मारून झाले असतील. ओ VIP, टेन्शन नॉट. असं वडाच्या झाडाला फेऱ्या मारून काय होत असतंय वे? हा, तसं बी आमचं स्लो पॉइझनिंग काम करतेच की. कसलं स्लो पॉइझनिंग आणि कसलं काय? एक घाव दोन तुकडे करून विषय संपवून टाका की सगळा. हो, जरा शांत डोक्याने करायच्या गोष्टीत या. असं डायरेक्ट ऍक्शन घेतली ना गावातल्या लोकांच्या डोळ्यावर येईल. नॉनसेन्स. तुम्ही नाही हो, हे गावातले पीपल. जे काय करायचंय ना ते जरा लवकर करा, नाहीतर या नादात 7 जन्म हे झाडच लावल बसाल. हो VIP, ह्या जन्मात जरी त्यांचं लग्न टिकलं ना तर नाव हर्षवर्धन सांगणार नाही. आणि कसंही झाड कितीही छाटलं तर त्याला फुटवा हा फुटतो, म्हणून त्याला मुळापासून उपटायचं असतं. तुमचीच वाक्य आहेत ही, विसरला का? म्हणून आम्ही डायरेक्ट मुळावरच घाव घातलाय. आता काउंटडाऊन सुरू झालाय. आमच्यावर हात उचलायची किंमत तर दोघांना मोजावीच लागल. काउंटडाऊन बिगिन्स. शीतल, अग
लयच घाईत निघालेस तू. रावल्या तू रो इथं कुठं? का वट पौर्णिमा काय फक्त बायकांचं सण आहे वय तवा. आता काय तू बी वडाला पूजायला जातोयस का काय? वड पूजणार नाही काय, पण मी वडाला म्हणू शकतो की मला चांगली पाहिजे ती बायको मिळून दे म्हणून. 7 जन्म राहिल पण 1 जन्म तर हीच पाहिजे. असं बर मग चला. शीतल थांब की, तुझ्या मैत्रिणी कोण आल्या काय? मैत्रिणी त्या कशाला येत्या? काय नाही असंच मी विचारलं. तू एकटी निघाली होतीस ना म्हणून, बाकी काय नाही माझ्या मनात. त्यांचं कुठं लग्न झालं वे तेव्हा? त्या कशाला येत्या वड पूजायला? हा मी विसरलोच होतो की. पण शीतल बघ, पुढच्या वर्षी तुझ्या संग पण तुझी मैत्रीण वड पूजा इत्या का नाही? तुला कसं माहित? मला फुल कॉन्फिडन्स आहे. त्या येतील का नाही माहित नाही, पण तुझ्या मनासारखी पोरगी पुढच्या वर्षी तुझ्या नावानं वड पूजायला येऊ दे असं माझं गुडलक आहे तुझ्या बरोबर. अय्यो प्रत्यक्षात गुडलक माताच पावली. बस बस आता आपलं काम झालंच म्हणून समजायचं. कसलं काम? काय नाही, मी असं काय बी म्हणत असतो, तू नको लक्ष देत जाऊ. बर चल शीतल मी जातो. चला का त्यांना. अगं बाई किती गोड दिसतीस ग. छान तयार झाल्यास ग. आणि एकटी झालीस वय? पुष्पा नाही आली? नाही, त्या म्हणल्या घरीच वड पूजणार आहेत. असं वय. बर चला वड पुजून घेऊया. चल. तिथले फारच छान दिसतेस बर का. थँक्यू. पोरीची दृष्ट काढा बर का घरी गेल्यावर. तुम्ही जाऊन काढा, आम्ही काढली तर निघायची नाही. हो का? बर 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 काका, पोरीला सांगितलंय का कशी पूजा करायची? वय सांगितलंय की. बर चला येते. असं धागा बांधायचा आणि मग या बाजूनं गोल फिरत फेर मारायचं. मी नसती फेऱ्या मारत. माझ्या लग्नानंतर माझ्या ऐवजी माझा नवराच फेऱ्या मारत. आणि असं म्हणणाऱ्या पोरीस पुढे जाऊन हे समज करतात बघ. शितले काय ग? अगं कुठं हरवलेस? काय नाही. शीतल, मागच्या वेळी तुला सगळं शिकवलं म्हणून बरं झालं का नाही? आता उपयोगाला आलं बघ. होय, लहानपणी तुझ्या बरं आल्यावर असं वडाला फेर मारताना बघून लई मजा वाटायची. पण आता कळते ह्यो काय एवढा साधा सुद्धा नाही. 7 जन्मांची गाठ मानणारा धागा आहे ह्यो. शीतल, आता हे वाण घेऊन जाऊन पहिल्यांदा अजिंक्यांच्या हातात दे, हं? आणि त्यांच्या पाया पड.
ऐका ना का हो? अजिंक्य शिंदेचं घर कोणत्या गल्लीत देऊ? आवाजच वय ही काय पाठीमागच्या गल्लीतच आहे. तिकडे आहे काय? थांबा आजच काय लेटर आले काय? देख इकडं मी देतो. तसं नाही देता येत. आमचं काम आम्हालाच करावं लागतं. काय राव मी आजच लय जवळचा दोस्त आहे. मी काय लेटर खातोय तुमचं? तसं नाही करता येत. नाहीतर त्यांच्या घरातलं आहे का कोण? घरातलं अहो हे काय खुद्द त्यांच्या मिसेसच आल्यात. शीतल ए शीतल इकडे ये. अगं पोस्टमन काय म्हणतात बघ की. हो द्या लेटर. ह्याच आहेत मिसेस फौजी. हे घ्या लेटर. अभिनंदन हा तुमचं. आणि फौजींना पण सांगा जरा सही करा. कसलं लेटर आहे हो? जॉईनिंगचं लेटर आहे ते. फौजी येऊ का? चला चला की. शीतल काय झालं? नाही काय नाही. हे पोरी अगं आता तुला तुझ्या आयुष्यात ठामपणे उभं राहायला लागेल. तुझा फौजी तिकडे सीमेवर असला तरी तर तुला बी स्वतःची लढाई लढायला लागेल बघ. आता खऱ्या अर्थानं तुझ्या संसाराला सुरुवात झाली बघ.